आपल्या सोबत आहेत कुलकर्णी सर. स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. जी दृश्य आपण पाहतोय ती काहीशी चिंता वाढवणारी आहेत. अचानकपणे मे महिन्यामध्ये इतका पाऊस, असं वादळ का होऊ शकतात वातावरणामध्ये हे बदल? या पावसाला पण वळवाचा पाऊस म्हणतोय. मान्सून यायच्या आधी असा वळवाचा पाऊस येत असतो. तुम्ही जर बघितलं मागच्या आठवड्यापासूनच जर चेक केलं तर एक असं दिसतंय की मागच्या आठवड्यामध्ये हैदराबादला असाच मोठा पाऊस झाला. तेलंगणापासून नंतर मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागात हा पूर्णपणे हा पाऊस वळवाचा पाऊस आहे हा पडतोय. आता पुढची अजून जर बघितलं तर 2-2.5 तास साधारण मुंबईमध्ये असा पाऊस पडत राहील असं एक आता तरी वाटतंय. या पावसाचा जोर असाच राहील की कमी होऊ शकतो? हळूहळू कमी होईल जोर. वाऱ्याचा जोर हळूहळू कमी होईल. स्टार्टिंग वळवाच्या पावसामध्ये असं होते का मोठा आम्ही त्याला क्युमुलनिंबस क्लाउड म्हणतो, असा तो मोठा क्लाउड तयार होतो आणि त्याच्यामुळे वारं पण साधारण मुंबईमध्ये बघितलं तर आज 60-70 किलोमीटर पर आवरने वारे वाहत होते. त्याच्यामुळे होर्डिंग पडणे आणि अशा काही गोष्टी होऊ शकतात जे धोकादायक झालेले असतील. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये पण असं एक होर्डिंग पडलं होतं स्टेशन रेसिंगला उभा असणाऱ्या माणसांच्या अंगावर थोड्याशा वाऱ्यामुळे वगैरे. तर मग अशा गोष्टी या काळामध्ये होतात. टिपिकली प्री मान्सून पिरियड वळवाचा जो आपला आहे त्याच्यामध्ये असं होतं 2 तास असे म्हटलं पाऊस अजून थोडा आहे होईल. सर, आणखीन एक छोटासा प्रश्न. वळवाचा पाऊस खरं तर नवीन नाहीये आपल्या सगळ्यांनाच, पण आज एक वेगळा फिनॉमिना दिसला आणि ते म्हणजे धुळीचं वादळ होतं अगोदर. ह्याचं कारण काय असू शकतं? धुळीचं वादळ म्हणजे खूप वारं उठलं होतं ना आणि पूर्णपणे इतके दिवस पाऊस नव्हता आणि सगळं वातावरण कोरडं होतं आणि त्याच्यामुळे ती धूळ उठलेली होती. धुळीचे वादळ तसं महाराष्ट्राला इतकं हे नाहीये. पण परवा दिवशी जर परवाचीच बातमी जर तुम्ही काढली तर दिल्लीला पण असं धुळीचं वादळ उठलं होतं. धुळीचं वादळ जनरली उठतं आणि आता कॉन्क्रिटीकरण याच्यामुळे याची इंटेन्सिटी जास्त झालेली. सर, तुम्ही आमच्या सोबत राहात. आपण पुन्हा एकदा दृश्य पाहूयात का? अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची कशी दाणादाण उडवलेली आहे ती. छोटंसं करेक्शन, ही जी उजव्या बाजूला आपण दृश्य पाहताय ही दृश्य ठाणे बेलापूर रोडवरची नाहीयेत, ही मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातली दृश्य आहेत. उजव्या बाजूची ही दृश्य जीवाचा थरकाप उडवणारी आहेत, कारण रस्त्यावर वाहतूक सुरू होती आणि जो विजेचा टॉवर होता, प्रचंड मोठा टॉवर होता, जो अचानकपणे खाली आला. कुणालाही काहीही कल्पना नव्हती. जेव्हा हा टॉवर खाली येत होता त्यावेळेस या टॉवरच्या खालून अनेक वाहनं जात होती. अचानकपणे हा टॉवर खाली आल्यानंतर अर्थातच सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. आपापलं वाहन तिथून बाजूला घेण्याची प्रत्येकाची धावपळ सुरू झाली. काही माणसं बाजूला चालत होती, त्या माणसांचा सुद्धा जीवाचा थरकाप उडाला, कारण हा टॉवर प्रचंड मोठा होता आकारानं. आपण जर पाहिलं तर बाजूला इमारतीचं बांधकाम सुरू आहे. साधारण 3ऱ्या मजल्याच्याही वर जाईल इतकी या टॉवरची उंची होती आणि अचानकपणे हा टॉवर खाली आला. एका बाजूला या टॉवरच्या मोठी इमारत दिसते तर दुसऱ्या बाजूला एक पूल दिसतोय. या पुलावरनं सुद्धा अनेक माणसं जात होती. सुदैवानं हा टॉवर अगदी भर रस्त्यातच खाली कोसळला. मात्र या टॉवरमुळे कुणाचं काही नुकसान झालंय का याची अपडेट अपेक्षित आहे. डाव्या बाजूला स्क्रीनवर जी दृश्य आपण पाहताय ती आहेत घाटकोपरमधली आणि या दृश्यांमध्ये जो आपल्याला आता होर्डिंग दिसते ते होर्डिंग उभं होतं आणि अगदी काही क्षणांपूर्वी हे होर्डिंग थेट खाली आलं. ज्या ठिकाणी हे होर्डिंग कोसळलं त्याच्या खाली एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप असल्यामुळं पेट्रोल भरण्यासाठी आलेली वाहनं तर तिथे होतीच होती, पण अचानकपणे आलेल्या पावसापासून आसरा घेण्यासाठी म्हणून थांबलेली सुद्धा अनेक वाहनं होती. जर आपण पाहू शकाल तर जिथे हे होर्डिंग कोसळले त्याच्या खाली बऱ्याच दुचाकी आपल्याला दिसत आहेत. अनेक लोक इथे अडकलेले होते आणि या सगळ्यांना काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत. मुंबईमधली ही 2 ठिकाणची दृश्य आता आपल्या समोर येत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात मकरंद सरांकडे. मकरंद सर, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की वळवाचा पाऊस हा आपल्याला फार नवीन नाहीये, पण आज आलेला पाऊस हा याचा जोर खूप प्रचंड होता आणि प्रामुख्याने मुंबईतल्या काही भागातच तो जाणवतोय. याचं काय कारण आहे? हा पाऊस असाच पडतो वळवाचा की एक फार लोकलाइज्ड असतो. लोकलाइज एरिया भागामध्ये खूप प्रमाणात वारं एकदम जोरात सुटतं आणि जनरली सगळं संध्याकाळीच होतं. म्हणजे 3-4 नंतर ही परिस्थिती सडनली तिथे क्लाउड डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि वातावरण होतं आणि
60-50-60 यावेळेस जरा वेग जास्त होता. मी बघायचं तर म्हटलं 60-70 किलोमीटर पर आवरच्या वर एकदम वाऱ्या गस्ट, ज्याला गस्ट विंड्स म्हणतात, असे सुरू होतात आणि मग ती सगळी सिस्टीम अशी वर डेव्हलप होते आणि मग तो पाऊस पडतो. त्याच्यामुळं यावर्षी जरा जास्त दिसत आहे. आणि टेम्परेचर्स पण जर आपण बघितले मागचे काही दिवस खूप जास्त खूप होतं जास्त तापमान. होतं. आणि त्याच्यामुळे हळूहळू त्याच्यामध्ये एखादा छोटासा ट्रिगर मिळाला, जसं मॉइश्चर फीड यावेळेला अरेबियन सी कडून मिळालं, हा, तसं जर एखादा ट्रिगर मिळाला तर अशा मोठा पाऊस पडू शकतो. मग आज सकाळपासूनच मुंबईच नाही तर मुंबईला लागून असणाऱ्या किनारपट्टीच्या भागात सुद्धा पावसाळी हवामान वाटत होतं. सकाळपासूनच पावसाची शक्यता सगळ्यांना वाटत होती. तुम्ही म्हणालात की लोकलाइज्ड असतो हा पाऊस. हवामान खात्याला प्रेडिक्ट करता येऊ शकतो हा पाऊस? हवामान खात्यानं तो ऑरेंज येलो अलर्ट असे दिलेले होते म्हणजे त्या एरियासाठी. इव्हन पुण्याला पण ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजे जो आपला पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आहे ते सगळीकडे मित्रांनो खाली केरळपर्यंत असा मोठा तो एक पट्टा हे आहे, ट्रफ लाईन टाईप. आणि त्याच्यामुळं हा पाऊस पडतोय. आणि कुठे कुठे असं लोकलाइज्ड ठिकाणी खूप मोठा पडतो, पण इतका हेवी पडेल सडनली हा वळवाचा पाऊस हे प्रेडिक्ट करता येत नाही. पण हा आज पावसाची शक्यता आहे. इतकं करू शकतो. हे इतकं आतापर्यंत सांगता येतं. म्हणजे एवढा हेवी IMD न पण प्रेडिक्ट केलेला नव्हता. कुणीच आत्ताचा हा इव्हेंट तरी नव्हता प्रेडिक्ट केलेला आजचा. हवामान खात्याचं जसं तुम्ही म्हणालात की पाऊस प्रेडिक्ट करता येतो, पण जेव्हा जेव्हा वळवाचा पाऊस येतो त्या वेळेस खूप जोरात हवा वाहणं हे कायम पाहायला मिळतं. म्हणजे दरवर्षी जेव्हा हा पाऊस येतो तेव्हा हवेचा जोर प्रचंड असतो. काय नेमकं कारण असतं की या पावसाबरोबर हवा इतक्या जोरात वाहते? कारण वळवाच्या पावसात खूप मोठ्या प्रमाणावरती तापमानामध्ये वाढ झालेली असते. म्हणजे उन्हाळ्यात मान्सूनच्या आधीचा हा पाऊस असतो आणि खूप तापमानामध्ये वाढ झालेली असते. त्याच्यामुळे लोकलाइज लो प्रेशर किंवा अशा काही सिस्टीम तयार होतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा वाऱ्याचा वेग वाढतो, तिथलं सगळं मॉइश्चर वगैरे आहे ना ते सगळं किंवा ते बघता सगळं वर जातं तिथूनच. तिथं लोकलाइज लो प्रेशरहून बाजूने वारे येऊन सगळं वर जायला लागतं तिथलं. आणि मग वरती मोठा तो क्लाउड तयार होतो. म्हणजे त्याची हाईट पण खूप जास्त असते वरपर्यंत. आणि मग हा त्याच्यामुळं खूप वारे सुटतात आणि मगच हा पाऊस पडायला. आणि त्याच्यामुळे या पावसामुळे होणारं नुकसान सुद्धा बरंच मोठं असतं. जरी तुम्ही लोकलाइज्ड असला म्हटलं तरी त्या परिसरामध्ये, एस्पेशली जर मुंबई सारखा भाग असेल जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी प्रचंड, लोकसंख्येची घनता जास्त आहे, तिथे याचा खूप मोठा परिणाम होतो. खूप होतो, बरोबर, एक्झॅक्टली. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही NDTV मराठी सोबत जोडले गेलात आणि ही महत्वाची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल थँक्यू. आणि